गुलबर्गा शहर में आज एक बड़े आध्यात्मिक व्यक्तित्व को श्रद्धांजलि दी गई। पूज्य श्री डॉक्टर शरणा बसप्पा अप्पा जी, जो शरणा बसवेश्वर महादसोहा संस्थान के 8th पीठाधिपति थे, उनका कल रात देर से देहांत हो गया। अप्पा जी पिछले कुछ दिनों से बीमार थे और शहर के एक प्राइवेट हॉस्पिटल में उनका इलाज चल रहा था। सुबह से ही उनके अंतिम संस्कार से पहले लाखों लोग उनके अंतिम दर्शन के लिए उमड़ पड़े। शहर भर में शोक की लहर थी। दोपहर में कर्नाटका की डेप्यूटी चीफ मिनिस्टर और वाटर रिसोर्सेज मिनिस्टर डी.के. शिवकुमार, डिस्ट्रिक्ट इंचार्ज मिनिस्टर प्रियंक खरगे, डेप्यूटी कमिश्नर मोहतरमा फौजिया तरन्नुम IAS और पुलिस कमिश्नर डॉक्टर शरणप्पा SD IPS की मौजूदगी में अप्पा जी को फुल स्टेट ऑनर के साथ अंतिम सलामी दी गई। पुलिस कॉन्टिंजेंट ने सम्मान में 3 राउंड फायर किए। इस शोक सभा में कर्नाटका स्टेट पॉलिसी एंड प्लानिंग कमीशन के वाइस चेयरमैन BR पाटिल, MLAs MY पाटिल, अल्लामा प्रभु पाटिल, कलाबुरगी नॉर्थ MLA और कर्नाटका सिल्क डेवलपमेंट कॉर्पोरेशन की चेयरपर्सन कनीज फातिमा, बसवराज मट्टीमूड़, श्री निज शरणा अंबिगढ़ चौड़ैया डेवलपमेंट कॉर्पोरेशन के चेयरपर्सन बाबूराव चिंचनसूर, MLCs टिप्पण्णप्पा कामाकन्नूर, जगदेव गुतेदार, चंद्रशेखर पाटिल, सशील जी नामोशी, कलाबुरगी अर्बन डेवलपमेंट अथॉरिटी के चेयरमैन मजहर आलम खान, फॉर्मर MLA दत्ताराया C पाटिल रेवूर, रीजनल कमिश्नर जहीरा नसीम, नॉर्थ ईस्ट रेंज IGP शांतनु सिन्हा, KKRDB बोर्ड सेक्रेटरी नलिन अतुल, SP अड्डूर श्रीनिवासलू, ZP CEO भमर सिंह मीना, म्यूनिसिपल कमिश्नर अविनाश चंदे, एडिशनल DC रैयप्पा हुनजगी, एडिशनल SP महेश मेघननवर, कलाबुरगी तहसीलदार के आनंदशीला और कई अन्य सीनियर ऑफिशियल्स और पॉलिटिकल लीडर्स भी मौजूद थे। आज गुलबर्गा ने अपने एक महान गुरु को विदाई दी, लेकिन उनके संस्कार, सेवा और समर्पण की कहानी हमेशा लोगों के दिलों में जिंदा रहेगी। ನಾನು ಹಿಂದೆ ಗುಲ್ಬರ್ಗಾಗೆ ಬಂದಾಗ ಭೇಟಿ ಮಾಡಿದ್ದೆ. ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖರ್ಗೆ ಅವರು ನನಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಈ ರೀತಿ ಆಗಿದೆ ಅಂತ ತಿಳಿಸಿದ್ರು. ನಾನು ಬರೋಕ್ಕಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಕೂಡ ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಮಾತಾಡಿದ್ರು. ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಧಾರ್ಮಿಕವಾಗಿ, ಶೈಕ್ಷಣಿಕವಾಗಿ, ಸಾಮಾಜಿಕವಾಗಿ ಎಲ್ಲ ಜನರ ಹತ್ರ ಬೆರೆತು ಸಮಾಜ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಿದಂಥ ಒಬ್ಬ ಧೀಮಂತ ಶರಣರು. ಅವ್ರಿಗೆ ಇಡೀ ಸರ್ಕಾರ ಅವರ ಜೊತೆ ಮತ್ತು ಅವರ ಕುಟುಂಬ ಜೊತೆ ಮತ್ತು ಅವರೆಲ್ಲ ಭಕ್ತಾದಿಗಳ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನಾವಿದ್ದೇವೆ. ಆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಸರ್ಕಾರ ಗೌರವದೊಂದಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಅಂತಿಮ ನಮನವನ್ನು ಕೊಡಬೇಕು ಅನ್ನೋ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಾನು ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದಿದ್ದೇನೆ. ರಾಷ್ಟ್ರಧ್ವಜ ಹಾರಿಸೋ ದಿನ ಆ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ರಾಷ್ಟ್ರಧ್ವಜವನ್ನು ಇವತ್ತು ಹಬ್ಬಿಸಿದ್ದೇವೆ. ಇದು ಬಹಳ ವಿಶೇಷ. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈ ಭಾಗ್ಯ ಸಿಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಏಕೆಂದರೆ ಹುಟ್ಟು ಸಾವಿನ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಇಂಥ ಅನೇಕ ಸಾಧನೆಗಳೇ ವೈಯಕ್ತಿಕವಾದಕ್ಕಿಂತ ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ರಾಷ್ಟ್ರ ಇವೆರಡೂ ಕೂಡ ಗೌರವವನ್ನು ಕಲಿಸುವಂಥ ಕೆಲಸ ಇವತ್ತು ಮಾಡಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಎಲ್ಲ ಭಕ್ತಾದಿಗಳಿಗೆ ನಾನು ಈ ಪರಂಪರೆಯನ್ನು ಉಳಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು. ಈ ಏನು ಒಂದು ಐತಿಹಾಸಿಕವಾದಂಥ ಇತಿಹಾಸವುಳ್ಳಂಥ ಈ ಒಂದು ಮಠ ಸಂಸ್ಥೆ ಇದೆ, ಅದನ್ನು ಎಲ್ಲ ಕಾಪಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು. ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಮನೆ ಹುಷಾರು ಮಠ ಹುಷಾರು ಅಂತ. ಹಂಗೆ ನಿಮ್ಮ ಮನೆಗಳನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ಕಾಪಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀರಿ, ಆ ರೀತಿ ಈ ಒಂದು ಸಂಸ್ಥಾನವನ್ನು ಕೂಡ ವಿಶೇಷವಾಗಿ ಧಾರ್ಮಿಕವಾಗಿ, ಶೈಕ್ಷಣಿಕವಾಗಿ, ಸಾಮಾಜಿಕವಾಗಿ ಇದನ್ನು ಉಳಿಸ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅದನ್ನೆಲ್ಲ ಕೂಡ ಕಾಪಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಎಲ್ಲರನ್ನ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತೀನಿ.